नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी कांद्यापासून नाश्त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा अशा आकाराचा मोठ्या आकाराचा एक कांदा घेतलेला आहे आणि त्याला असा पातळ कापून घेतलेला। हे जे नवीन कांदे असतात ना ते कांदे, ह्याच्यापेक्षा जर तुम्हाला पातळ कापायचं असले तर कापू शकता, नाहीतर एकदम बारीक जरी कापलं तरी पण चालेल। ह्याच्यामध्ये घेतलेल्या 2 हिरव्या मिरच्या, 3 पाकळ्या लसणाच्या, अर्धा इंचला बी थोडंसं कमी असं आलं कुटून घेतलेलं, असं दरदर कुटलेलं आहे। पेस्ट टाकली तरी चालेल। चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा सफेद तीळ थोडेसे जास्त घातले तरी चालेल। कोथिंबीर घेतलेली आहे आणि हा थोडासा कढीपत्ता कापून घेतलेला आहे। वाडगा घेतलेला आहे आणि त्या वाडग्यामध्ये ते साहित्य टाकून घेऊया। आता हे कसं मी थोड्या प्रमाणात दाखवते, तुम्हाला जास्त प्रमाणात जर करायचं असेल तर जास्त साहित्य वाढवलं तरी पण चालू शकते। ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया, सफेद तीळ आणि हे जे कुटलेलं होतं ना आपण आलं लसूण अशा पद्धतीत कुटले बघा। ह्यानं काय होतं, असं दरदर कुटलं की नाही की त्यानं काय होतं, चव छान येते, म्हणजे आबडधोबड म्हणतात त्याला। त्यात टाकायचे थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकायचे थोडीशी हळद, एकदम थोडीशी टाकायची। आता ह्याला काय करायचे माहिती आहे का, चवीप्रमाणे टाकायचे ह्याच्यामध्ये मीठ आणि ह्याला असं एकदम हाताने आपल्याला बारीक करून घ्यायचं, असं कुस्करून घ्यायचं जेवढं होता एवढं। कसं आपण कांदे भजी कसं करतो, खेकडा भजी, त्याला असं नरम करून घेतो असं पहिलंच, तशा पद्धतीत पहिलं चांगलं दाबून दाबून सॉफ्ट करून घ्यायचं बघा। असं हाताने मी सॉफ्ट करून घेतलेलं आहे, त्याला पूर्णपणे असं पाणी सुटलेलं आणि इतकं नरम झालेलं आहे बघा हे। आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला गव्हाचं पीठ आणि जास्त प्रमाणात टाकायचं नाही, थोडंसंच टाकायचं, जेवढं लागेल तेवढं। आता हे मिक्स करून घेऊया। आता तुम्हाला सांगते, जर तुम्हाला चवीला अजून जर पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं एकदम आमचूर पावडर टाकू शकता, नाहीतर थोडंसं आपला लिंबाचा रस टाकू शकता चवीसाठी। तुम्हाला जर पाहिजे तर आंबटपणा पण येईल आणि टेस्टी पण लागेल। काय होतं माहिती आहे का, सकाळच्या परी मुलांना काय द्यायचं टिफिनला, आपल्याला नाश्त्याला काय करायचे, खूप प्रश्न असतात। तर त्यासाठी बघा अशा पद्धतीमध्ये करून बघायचं। खूप रेसिपी मी टाकल्या ती झटपट अशा काय नाश्त्याच्या वगैरे। तर आता हे पहिलं मी मिक्स करून घेते बघा। मिक्स केलेलं आहे मी। आपण ह्याच्यामध्ये 3 चमचे फक्त गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही 2 चमचे गव्हाचं पीठ, 1 चमचा तांदळाचं पीठ, अर्धा चमचा चण्याच्या डाळीचं पीठ असं जरी टाकलं तरी चालेल आणि नुसतं गव्हाच्या पिठाचं जरी केलं तरी चालेल, नाही तर थालीपीठची भाजणी असेल तर त्यानं जरी बनवलं तरी पण चालू शकतं। आता ह्याच्यात मी अजून 2 चमचे पीठ टाकणार आहे आणि आता ह्याला काय आहे माहिती आहे का, आता ह्याला पाण्याची गरज आहे, तर थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं बघा। असं मिक्स करून घेतलेलं आहे तेवढ्याच पिठामध्ये। आता हे तुम्हाला कांदेवर दिसत असतील बघा, वाकडे तिकडे असे वरती दिसत असेल, तर हे एखादा जर मोठा राहिला तर असा राहतो, वरती पण येतो बा। तर अशाच पद्धतीत एकदम जास्त असं आपल्याला पीठ लावायचंच नाही आहे, त्याला कमी लावायचं, म्हणजे त्याची एक चव येते छान। आणि ही जी लांबडे लांबडे कांदे आहेत का नाही, म्हणजे हे पातळ कापलेले आहे, ती तुम्ही बारीक बारीक जरी कापून ह्याच्यामध्ये टाकले तरी चांगले मिक्स होतात। आता आपण बनवायला घेऊया। आता अशा पद्धतीत बघा गोळा करायचा, छोटे मोठे। जर टिफिनला देणार असेल तर अजून जर छोटा केला तरी पण चालेल आणि जर मोठा केला तरी चाला। तर मी एवढा केलेला आहे बघा गोळा, एवढे ह्याच्यामध्ये मोठे मोठे 2 होतील बघा। आता खाली काय करायचं, थोडंसं पीठ लावायचं, हे पण गव्हाचंच पीठ मी लावलेलं आहे आणि साईडनं असं चिरटतं बरं का, चिरटलं तरी एक हातानं आपण असं जॉईंट करायचं। हे जे साईडचं असं आलं की नाही तर जॉईंट करायचं, पण जास्त पीठ घातलं की नाही की मग ते नुसतं असं हे जे चव येते, म्हणून असं जरा कमी घातलं की नाही की छान लागतं। हे असं जुळायचं, पातळ लाटून घ्यायचं एकदम बघा। अशा पद्धतीमध्ये मी जेवढं होता होईल एवढं पातळ लाटून घेतलेलं। आता हे बघा, हे असं साईडला थोडंसं जर चिरटलं तर असं दाबत दाबत आपण करून घ्यायचं बघा। हे असं तवा ठेवलाय बघा गरम करायला, तर आपण आता टाकून घेऊया। आता आपण खाली तेल वगैरे काहीच लावलेलं नाही, खालच्या साईडनं आपण पीठ लावलं होतं बघा, वरच्या साईडनं बिलकुल पीठ लावलेलं नव्हतं। तर पाहिजे तर थोडंसं लावू शकता तुम्ही। गॅस आहे मिडियम आणि मिडियम गॅसवर खरपूस भाजून घ्यायचं। तुम्हाला तर अजून एक गोष्ट सांगते, पाहिजे तर तुम्ही ह्याच्यावर लाटल्यानंतर थोडंसं तीळ लावून थोडंसं लाटून घ्यायचं वरून खालून, तरी पण छान होतात। पण काय होतं माहिती आहे का, मग भाजा गेलं की नाही मग ते तीळ तीळ करपतात, त्यासाठी आत टाकलेले की नाही त्याची पण चव छान येते। तर आता आपण ह्याला चांगलं भाजून घेऊया, पलटी करून घेऊया बघा। मस्त असा भाजला गेलेला आहे। आता काय करायचं, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तूप लावू शकता, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तेल लावू शकता। मस्त खरपूस कडक असा मस्त चवदार होतं नाश्त्यासाठी, टिफिनसाठी। तुम्ही ह्यात काय वेगळं टाकू शकता जरा मला कमेंट करून सांगा, पण अशा पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा, चवीला मस्त लागतं। थोडीशी पुदिन्याची पानं पण तुम्ही टाकू शकता। आता खालची साईड आपण चांगली भाजून घेऊया, कारण आपण वरून तेल लावलेलं आहे। खालची साईड भाजली का बघूया बघा, मस्त अशी खरपूस झालेली। गॅस मिडियमच आहे, गॅस बिलकुल मी बारीक पण केलेला आणि काही नाही। छान असं तुम्ही ह्याला बटर पण लावू शकता बरं का, छान लागेल। तूप लावू शकता।
बघा असं. आता तुम्ही हे कशाबरोबर खाऊ शकता हे पण तुम्हाला सांगते. तर गॅस पहिला मी बारीक करते आणि बारीक गॅसवर ह्याला अजून कडक करते, छान लागेल. चटणीच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. ते लोणच्याच्या तर सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहे. तुम्ही कशाबरोबर बी खाऊ शकता. एकदा माझ्या सांगण्यानं एक घास फक्त कोरडा खाऊन बघा, नंतर तुम्ही चटणी आपल्या चॅनलवर, एक तर चटणीचं चॅनल आहे, लोणचं वगैरे कशाबरोबर बी खाऊ शकता. पण असं एकदा करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.